come towards session 8. In this session, we see some more problems on projection rule, also sine and cosine rule, mixed problems. Okay, see first problem. In triangle ABC with usual notation, prove that 2 times curly bracket a sin square c upon 2 plus c sin square a upon 2 equal to a minus b plus c. Okay, left hand side 2 into curly bracket, what is it? A sin square c upon 2 plus c sin square a upon 2. हाफ अँगल आपल्याकडे नाहीच आहे अजूनपर्यंत. ओके, दॅट इज इक्वल टू, इफ आय सॉल्व द कर्ली ब्रॅकेट 2a sin square c upon 2 plus 2c sin square a upon 2. Now you know what is value of 2 sin square c upon 2. 2 sin square theta upon 2 कोणाची व्हॅल्यू आहे माहिती आहे ना, फॉर्म्युला आहे तुमच्याकडे 1 मायनस कॉस थीटा इक्वल टू 2 साइन स्क्वेअर. मग आपण रिव्हर्स वापरू, 2 साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2 1 मायनस. मग हा जर यूज केला तर मला काय मिळेल बघा, a इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा ऐवजी कोण आहे इथं, c आहे. सिमिलरली c इंटू 2 साइन स्क्वेअर थीटा काय 1 मायनस कॉस थीटा ऐवजी कोण आहे इथं, a आहे. नसेल तर करून बघा. आणि हा तुमचा त्याला सपोर्टिंग. कशा काय वापरलं, ओपन द ब्रॅकेट्स, यू गॉट a मायनस a कॉस c प्लस c मायनस c कॉस a. एम आय करेक्ट? काहीच नाही. ओपन द ब्रॅकेट, व्हॉट आय डू, a प्लस c, दोन्हींनाही निगेटिव्ह साईन आहे. टेकिंग निगेटिव्ह कॉमन काय राहील, a कॉस c कॉस a. आणि हा काय आहे माहिती आहे ना, हा काय आहे, बाय प्रोजेक्शन रूल. हा काय आहे तुमचा, प्रोजेक्शन रूल आहे. आणि याची किंमत काय आहे, विच इज इक्वल टू a प्लस c मायनस, आणि हा कसला प्रोजेक्शन रूल आहे, बीचा प्रोजेक्शन रूल आहे. आणि हीच तुमची राईट हँड साईड आहे. आणि असा हा तुमचा छोटासा प्रॉब्लेम आहे. ओके, हा कॉसच्या किमती टाकूनही येऊ शकतो पण लेंदी होईल. ओके, तर असा हा छानसा प्रॉब्लेम. ओके, बघा किती सिंपल प्रॉब्लेम्स आहेत, पण आलेला आहे एक्झामला पूर्वी. सी वन मोर प्रॉब्लेम. इन ट्रायंगल ABC प्रूव दॅट a cos c minus cos b equal to 2 times b minus c cos square a upon 2. Okay, take LHS. Left hand side a into bracket cos c minus cos b equal to a into a cos c minus a कॉस बी. काय नाही, मल्टिपल केला. ओके, पण आपण जर याची किंमत टाकली तर फक्त साईड येईल. आपल्याला साईड नाही, अँगल पण पाहिजे आहे. अडचण काय आहे, कोसाइन रूल आपल्याला येतो आहे, टाकली किंमत तर ही साईड मिळणार नाही, कारण आपल्याला अँगल पाहिजे आहे. मग त्यासाठी काय करायचं आहे, तर त्याच्यासाठी बघा बाय, मग कोणता रूल आहे याच्यासाठी, असा a cos c बाय प्रोजेक्शन रूल. प्रोजेक्शन रूल कोणता आहे, a cos c म्हणजे बीचा प्रोजेक्शन रूल आहे. बीचा प्रोजेक्शन रूल काय आहे, a cos c प्लस c cos a. आणखी याचाही प्रोजेक्शन a आणि b आहे, तो कोण आहे, c आहे. a cos b प्लस b cos a. याच्यावरनं कोणाची किंमत काढा, a cos c ची किंमत काढा. मग याच्यावरनं a cos c ची किंमत काय येईल, a इंटू cos c इक्वल टू a इंटू cos c, ही टर्म तिकडे राहू द्या, b मायनस c cos a, b मायनस c
इंटू कॉस ए, याच्यावरनं ए कॉस बीची किंमत, ए कॉस बीची किंमत काय येईल, सी मायनस बी कॉस ए, ही आणि ही किंमत, ह्या दोन्ही व्हॅल्यू बघा कशा आल्या, प्रोजेक्शन रूलवरनं काढल्या, ह्या किमती इथं टाकून द्या. जर याच्यात टाकल्या तर इक्वल टू ए कॉस सी, ए कॉस सीची किंमत बी मायनस सी कॉस ए, हा पहिली व्हॅल्यू, मायनस ए कॉस बीची व्हॅल्यू सी मायनस बी कॉस ए, ब्रॅकेट ओपन करून टाकू, विच इज इक्वल टू बी मायनस सी कॉस ए मायनस सी प्लस बी कॉस ए. एम आय करेक्ट? एनी ऑब्जेक्शन? विच इज इक्वल टू बी मायनस सी, दिस टर्म अँड रिमेनिंग टू मध्ये काय कॉमन आहे माहिती आहे, कॉस ए कॉमन आहे. जर मायनस कॉमन घेतला तर काय होईल, पुन्हा बी प्लस कॉमन घ्या, का इथं दोघांनाही कॉमन फक्त सी आहे, मग बी कॉस ए मायनस सी कॉस ए, कॉस ए काय घेतला, कॉमन घेतला, असा दोघांनाही कॉमन काय आहे, दोन टर्ममध्ये बी मायनस सी कॉमन आहे, मग बी मायनस सी कॉमन घेतलं तर इथं काय राहील, 1. हिअर रिमेनिंग पार्ट इज cos A and you know that 1 plus cos theta equal to 1 plus cos theta equal to 2 cos square theta upon 2, म्हणजेच काय, B minus C इंटू याची किंमत येईल 2 cos square theta upon 2, because we know the formula 1 plus cos theta equal to 2 cos square theta upon 2. हा 2 फक्त पुढे घ्या, दॅट इज इक्वल टू 2 इंटू बी मायनस सी इंटू कॉस स्क्वेअर ए अपॉन 2 अँड दिस इज आवर प्रूफ. आणि असा हा तुमचा रिझल्ट्स, ही तुमची RHS अँड दिस इज द प्रॉब्लेम. ओके, बघा किती छोटे छोटे आणि चांगले प्रॉब्लेम्स आहेत. सी नेक्स्ट प्रॉब्लेम, in triangle ABC, if A into cos square C upon 2 plus C into cos square A upon 2 equal to 3B upon 2, this is given. मग दाखवायचं काय आहे, ABC are in AP. AP म्हणजे माहिती आहे ना, मिडल इज ट्वाइस ऑफ सम ऑफ लास्ट टू. का तर हे काय आहेत, AP मध्ये आहे म्हणजे यांच्यातला डिफरन्स कसा आहे, इंटरचेंज केला तर हे मिळतं. याचाच अर्थ हे AP मध्ये आहे, हे प्रो करायचं आहे, हे प्रो करायचं आहे. मग त्याच्यासाठी काय करायचं तर बघूया. लेट अस स्टार्ट. हे गिव्हन पार्ट काय दिला आहे, ए इंटू कॉस स्क्वेअर सी अपॉन 2 प्लस सी इंटू कॉस स्क्वेअर ए अपॉन 2 इक्वल टू 3B अपॉन 2. दिस इज प्रोव्हाइडेड टू यू. आता आपल्याला साईडमधलं रिलेशन दाखवायचं आहे, मग आपल्याला कोसाइन रूल हाफ अँगलसाठी नाही, मग कॉस स्क्वेअरची किंमत वी हॅव काय आहे, किंमत माहिती आहे ना, कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 प्लस कॉस स्क्वेअर थीटा अपॉन 2 इक्वल टू 1 प्लस कॉस थीटा अपॉन 2, बिकॉज 1 प्लस कॉस इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर. 2 इकडे आला, हा झाला तुमची किंमत. अँड देअरफॉर व्हॉट वी गॉट, ए इंटू ब्रॅकेट 1 प्लस कॉस सी अपॉन 2 प्लस सी इंटू ब्रॅकेट 1 प्लस कॉस ए अपॉन 2 इक्वल टू 3B अपॉन 2. एनी ऑब्जेक्शन? दिलेला पार्ट आहे, किंमत टाकली, एव्हरीवेअर टू कॅन्सल 2 अँड देअरफॉर वी गॉट ए प्लस ए कॉस सी प्लस सी प्लस सी कॉस ए इक्वल टू 3B. एम आय करेक्ट? Everywhere 2, I cancel it 2, multiply by 2 is term. Now A plus C, this term and this term remaining 2 are combined. A cos C
plus c cos a equal to 3b. Am I correct? Equal to 3b. Which rule? हा कोणता रूल आहे? a cos c plus c cos a. Therefore a plus c आणि हा कोण आहे? याची व्हॅल्यू काय आहे प्रोजेक्शन रूलने? बीच व्हॅल्यू आहे इक्वल टू 3b. काय वापरला? प्रोजेक्शन रूल वापरला. अँड दॅट इज हा बी शिफ्ट केला. देअरफॉर ए प्लस सी इक्वल टू 2b. आणि हे तर प्रूव्ह करायचं होतं. याचाच अर्थ काय झाला? ए बी सी आर इन ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. आणि एकदम सिम्पलचा प्रॉब्लेम, पण परीक्षेला हा 3 किंवा 2 मार्काला विचारला जाऊ शकतो. सी next problem. In triangle ABC with visual notation, prove that sine of A minus B upon sine of A plus B equal to A square minus B square upon C square. Small ABC denote the side. Usual notation. Okay. Left hand side. Left hand side is sine of A minus B upon sine of A plus B, which is equal to A plus B. We are in triangle and therefore sine of A minus B equal to sine of pi minus C, because we know that in triangle ABC A plus B plus C equal to 180 degree pi radian. And therefore, and sine pi minus theta is nothing but sine of A minus B. याच्यासाठी असा फॉर्म्युला आहे का? नाही. मग त्याच्यासाठी सिंपल फॉर्म्युला आहे साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी अपॉन साइन 180 मायनस सी साइन सी. ओके. बाय साइन अँड कोसाइन रूल. बाय साइन अँड कोसाइन रूल. कारण आपल्याला फक्त साईड पाहिजे. मग साइन एची किंमत बघा. साइन रूल ए अपॉन साइन ए इक्वल टू बी अपॉन साइन बी इक्वल टू सी अपॉन साइन सी इक्वल टू. जर के घेतला तर याच्यावरनं साइन एची किंमत काय येईल बघा. ए इक्वल टू के साइन ए. आणि म्हणून साइन ए इक्वल टू ए अपॉन के इंटू कोसाइन कॉस बीची किंमत. कॉस बीची किंमत ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ए सी मायनस कॉस एची किंमत बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस बी सी इंटू साइन बी सिमिलरली बी अपॉन के अपॉन साइन सी सी अपॉन के. टाकल्या किमती. ओके. व्हॉट हॅपन्स हियर? 1a cancel, here 1b cancelled. What is remaining part? 1 upon k common from numerator. What is remaining part? A square plus c square minus b square minus b square minus c square plus a square and whole common denominator 2c. कॉमन आहे म्हणून फक्त निगेटिव्हमध्ये घेतला अपॉन सी अपॉन के कॉमन डिनॉमिनेटर कॅन्सल्ड. सो व्हॉट इज रिमेनिंग पार्ट? काही कॅन्सल होण्यासारखं आहे का बघा. प्लस सी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. व्हॉट यू गॉट? 2a square minus b square minus b square minus 2b square upon 2 denominator goes to denominator, numerator denominator. अंशाचा छेद छेदस्थानी 2c square आणि cancel to throughout you got a square minus b square upon c square and which is nothing but your right hand side. आणि बघा हा सिंपलचा प्रॉब्लेम. One more interesting problem. If cos A equal to
साइन बी मायनस कॉस सी, देन शो दॅट इट इज अ राईट अँगल ट्रँगल. तो ट्रँगल राईट अँगल आहे ए बी सी, हे प्रूव्ह करायचं आहे. व्हॉट इज टू बी गिव्हन? कॉस ए इक्वल टू साइन बी मायनस कॉस सी दिलेला पार्ट आहे. ओके, याला 2-3 प्रकारे सॉल्व करता येतं. कोसाइन रूल, साइन रूल वापरला तरी पण येतो, आणि दुसरा शॉर्टकट मेथड आपण बघूया. हे दोन्ही कॉस आहे ना, हा कॉस तिकडे शिफ्ट केला तर तुम्हाला काय मिळेल माहिती आहे? कॉस ए प्लस कॉस सी इक्वल टू साइन बी. एनी ऑब्जेक्शन? काहीच नाही, दिलेला पार्ट आहे, मग मी त्याच्यात चेंज करू शकतो. ओके, कॉस ए प्लस कॉस सी पाय, याला मी आता तुमच्याकडे फॉर्म्युला आहे पण मी वापरतो कॉस सी प्लस कॉस डी. आठवतो ना? 2 टाइम कॉस सी प्लस डी इंटू कॉस ऑफ सी मायनस डी अपॉन 2. तो जर फॉर्म्युला वापरला तर 2 टाइम कॉस ऑफ ए प्लस सी अपॉन 2 इंटू कॉस ऑफ ए मायनस सी अपॉन 2 इक्वल टू, ओके, दॅट इज इक्वल टू साइन बी. साइन बीला पण हाफ अँगल फॉर्म्युला वापरूया आपण. हाफ अँगल वापरला तर काय होईल? 2 टाइम साइन बी अपॉन 2 इंटू कॉस बी अपॉन 2. एनी ऑब्जेक्शन? इथपर्यंत काही अडचण? आता याच्यासाठी याची बघा, दोन्हीकडचा 2 काय होईल? कॅन्सल होईल. ए प्लस सी बट ए प्लस बी प्लस सी इक्वल टू 180. मग याच्यावरनं ए प्लस सीची किंमत काय येईल माहिती आहे ना? पाय मायनस बी. आणि म्हणून ए प्लस सी अपॉन 2 2ने डिवाइड केलं तर पाय बाय 2 मायनस बी बाय 2. द्या किमती टाकून, तुम्हाला काय मिळेल? कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस बी अपॉन 2 इंटू कॉस ऑफ ए मायनस सी अपॉन 2 इक्वल टू साइन बी अपॉन 2 इंटू कॉस बी अपॉन 2. एम आय करेक्ट? अँड दॅट इज इक्वल टू कॉस 90 मायनसला फर्स्ट क्वाड्रंट आहे आणि कॉसचं रूपांतर कशात होतं? साइन बी अपॉन 2 इंटू कॉस ऑफ ए मायनस सी अपॉन 2 इक्वल टू साइन बी अपॉन 2 इंटू कॉस बी अपॉन 2. अगेन सेम टर्म cancelled. What is remaining part? Cos of a minus c upon 2 equal to cos of b upon 2. दोघांचा कॉस सेम आहे. याचाच अर्थ काय आहे माहिती आहे? दोघांचा अँगल पण सेम आहे. दोघांचा अँगल सेम आहे याचाच अर्थ किंमत काय आहे? ए इक्वल टू काय आहे? बी प्लस सी आहे. ओके, ए इक्वल टू काय आहे? बी प्लस सी आहे. मग बी प्लस सीची किंमत काय येईल? बी प्लस सीची व्हॅल्यू, बी प्लस सीची व्हॅल्यू पाय मायनस ए येईल. का माहिती आहे ना? ए प्लस बी प्लस सी इक्वल टू किती आहे? पाय आहे. मग हा ए तिकडे शिफ्ट करा अँड देअरफॉर तुम्हाला काय मिळेल माहिती आहे? 2a इक्वल टू पाय अँड देअरफॉर ए इक्वल टू किती आला? पाय अपॉन 2 आला आणि एक अँगल 90 आला. याचा अर्थ तो काय आहे? ट्रँगल, राईट अँगल ट्रँगल आहे. देअरफॉर ट्रँगल इज अ राईट अँगल ट्रँगल अँड देअरफॉर ट्रँगल इज अ राईट अँगल ट्रँगल. एक छोटासा आणि छानसा प्रॉब्लेम. वन मोर प्रॉब्लेम. इफ साइन ए अपॉन साइन सी equal to sin a minus b upon sin b minus c, then show that a square b square c square are in AP. AP म्हणजे काय?
दिस मायनस दिस इक्वल टू दिस मायनस सी, म्हणजे 2b² इक्वल टू a² प्लस c² हे दाखवायचं आहे. ओके, कन्सिडर गिव्हन प्रॉब्लेम. हा तुमचा दिलेला पार्ट आहे. ओके, साइन ए आपण फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. साइन ए इंटू साइन ऑफ बी मायनस सी इक्वल टू साइन सी इंटू साइन ऑफ ए मायनस बी. ओके, that is sin A into, this is a formula because no plus sign, sin B cos C minus cos B sin C equal to sin C into bracket sin A cos B minus cos A साइन बी. याला आणखी एक प्रॉब्लेम मार्ग आहे. एची किंमत टाकायची पाय मायनस बी प्लस सी पाय आणि साइन ए इंटू साइन ए प्लस बी इंटू साइन ए मायनस बी इक्वल टू a² मायनस b². त्या फॉर्म्युल्यात सुद्धा येईल. ठीक आहे, जाऊ द्या, पुढचं बघूया आपण. दॅट इज इक्वल टू, आता बाय इथं मी वापरतो साइन अँड कोसाइन रूल. थोडासा लेंदी होईल, समजेल. साइन एची किंमत ए अपॉन के, साइन बीची किंमत बी अपॉन के इंटू कॉस सी a² प्लस b² मायनस c² अपॉन ट्वाइस ए बी मायनस कॉस बी a² प्लस c² मायनस b² अपॉन ट्वाइस ए सी इंटू साइन सीची किंमत. बघा बरं, काही चुकलं आहे का? दॅट इज इक्वल टू अगेन साइन सी अपॉन के इंटू साइन ए अपॉन के कॉस बीची किंमत a² प्लस c² मायनस b² अपॉन ट्वाइस ए सी मायनस कॉस एची किंमत b² प्लस c² मायनस a² अपॉन ट्वाइस बी सी इंटू साइन बीची किंमत b अपॉन के. बघा, 1 अपॉन k² कॉन्स्टंट घेतला, या a मध्ये मल्टिपल केला तर काय होईल? ए बी इंटू ब्रॅकेट a² प्लस b² मायनस c² अपॉन ट्वाइस ए बी. ह्या a मध्ये गुणला तर a इंटू सी इंटू ब्रॅकेट a² प्लस c² मायनस b² अपॉन ट्वाइस ए सी. एम आय करेक्ट? दिस इज लेफ्ट हँड साइड. हा के कॉमन घेतला. सिमिलरली 1 अपॉन k² कॉमन आणि सीने मध्ये गुणायचं. ए सी इंटू ब्रॅकेट a² प्लस c² मायनस b² अपॉन ट्वाइस ए सी मायनस बी इंटू सी बी सी इंटू ब्रॅकेट b² प्लस c² मायनस a² अपॉन ट्वाइस बी सी. ब्रॅकेट कंप्लीट. बघा बरं, काही शंका आहे का या स्टेपला? फक्त साइन आणि कोसाइन रूलच्या किमती टाकल्या. काय झालं माहिती आहे? हा k² कॅन्सल्ड. दिस ए बी कॅन्सल विथ दिस ए बी, ए सी कॅन्सल विथ ए सी. अगेन सिमिलरली हिअर कॅन्सल कॉमन पार्ट. व्हॉट इज रिमेनिंग पार्ट? काय राहिलं बघा बरं. आता ए बी गेला, काय राहिला? a² प्लस b² मायनस c² अपॉन 2 मायनस हा पहिला ब्रॅकेट मायनस a² प्लस c² मायनस b² अपॉन 2 इक्वल टू a² प्लस c² मायनस b² अपॉन 2 मायनस b² प्लस c² मायनस a² अपॉन 2. कॅन्सल 2 थ्रू आउट. सगळीकडनं 2 कट करा आणि ब्रॅकेट ओपन करा. बघा काय होतं ते. a² प्लस b² मायनस c² मायनस a² मायनस c² प्लस b² इक्वल टू a² प्लस c² मायनस b² मायनस b² मायनस c² प्लस a².
टू थ्रूआउट कॅन्सल केलं, ब्रॅकेटमधलं निगेटिव्ह असल्यामुळे दुसऱ्या टर्मचे साईन चेंज झाले दुसऱ्या ब्रॅकेटमधले. ओके, कोण कॅन्सल झाला? हा कॅन्सल झाला. इकडे ए स्क्वेअर, इकडे कोण कॅन्सल झाला? हा सी स्क्वेअर कॅन्सल झाला. काय राहिला? बी स्क्वेअर, बी स्क्वेअर, बी स्क्वेअर, 2b स्क्वेअर मायनस 2c स्क्वेअर इक्वल टू 2a स्क्वेअर मायनस 2b स्क्वेअर. Am I correct? Again cancel to throughout. We got b square minus c square equal to a square minus b square. निगेटिव्ह इंटरचेंज करा. मग ही बी स्क्वेअर तिकडे गेली, तिकडची सी स्क्वेअर इकडे घ्या. 2b स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. हे तर आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. मधली या दोघांच्या समच्या दुप्पट आहे आणि याचाच अर्थ काय आहे? ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर कसे आहेत? आर इन ए पी आहे. आणि असा हा प्रॉब्लेम आहे. एकदम चांगला प्रॉब्लेम आला तर 4 मार्काला येऊ शकतो. असे हे प्रॉब्लेम्स, बाकीचे प्रॉब्लेम्स तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला जमतील. स्लोली जा, प्रॉब्लेम जमेल. आणि असा हा पुढचा पार्ट ॲप्लिकेशन आपल्याला नाही आहेत यावर्षी, तुम्हाला ड्रॉप केले म्हणून ते आपण घेणार नाही, कारण फुकट तुमचा लोड वाढवण्यात काही अर्थ नाही. ओके, तर असा हा पार्ट इथं आपण थांबूया.